इतिहास भारताचा इतिहास भारताचा न्याहाळून पाहिला मी शांतीचा धम्मग्रंथ न्याहाळून पाहिला मी बुद्धाच्या करुणेचा दिसतोय मासा चेहऱ्यात भीमाच्या भगवंत पाहिला मी उस्ताद की झलक पाठीपुरा पाठीपुरा राजनंद दादा आमच्या राजनंद दादांसाठी जोरदार टाळ्या उद्या आशुभाई मजा रहा की नहीं आ
प्राणप्रिय मला माझी भीमांजली वाहतो मी तया ही आदरांजली। कारण प्राणप्रिय मला माझी भीमांजली, प्राणप्रिय मला माझी भीमांजली वाहतो मी तया ही आदरांजली। हा गातो भीमेश आणि लिहितो तो पाटील कवी, बा भीमापदी माझी स्वरांजली। बा भीमापदी माझी स्वरांजली। हा गातो भीमेश आणि लिहितो हा पाटील कवी, बा भीमापदी माझी स्वरांजली। दोन पाऊल पुढे जाऊन माझा आवडता दुवा आहे। आपल्या पुलगावचे कवी आहे गुलाबराव मेश्राम म्हणतात, प्रत्येक माणसाचा प्रत्येक माणसाचा प्रत्येक माणसाचा आधार भीम आहे। प्रत्येक माणसाचा आधार भीम आहे। गणतंत्र भारताचा शृंगार भीम आहे। गणतंत्र काही आवडलं तुम्हाला समजायला आलं तर टाळ्या द्या। कलावंत टाळ्याचा भुकेला असतो माहिती ऐका। प्रत्येक माणसाचा आधार भीम आहे। गणतंत्र भारताचा शृंगार भीम आहे। ते कालचे मुलेही गातात गोड गाणी, शब्दामध्ये तयांच्या मल्हार भीम आहे। शब्दामध्ये तयांच्या मल्हार मल्हार भीम आहे। माझा अजून परत सुंदर आवडणारा दोहा तुमच्या या पहिल्यांदा यवतमाळ पाटीपुरामध्ये सादर करतोय। करुणेचा महासागर त्या नाग नदीच्या पार आहे। करुणेचा महासागर त्या नाग नदीच्या पार आहे। 22 प्रतिज्ञा नव्हे ते धम्म प्रवेशाचे द्वार आहे। जिंकले अवघे विश्व जयाने या पंचशिलेच्या जोरावर, त्या विश्ववंदनीय बुद्धाला माझे वंदन त्रिवार आहे। त्या विश्ववंदनीय बुद्धाला माझे वंदन त्रिवार आहे। दोन पाऊल पुढे जाऊन शेवटला धावा हा दोहा शेर सादर करतो सारंग पवार भुसावळ म्हणतात, थांबविली नरकयातना गुलामी भीमराया। थांबविली माऊल्यानं विचार करा, जर बाबासाहेब या वंचित उपेक्षित दलित शोषित पीडित समाजात जर पैदा झाले नसते तर आमचं काय झालं असतं। विचाराच्या पलीकडली गोष्ट आहे माऊल्यानं। आज हे जे वैभव पाहतो आहे हे कोण्या आवा बावाची, कोण्या देवाची, कोणत्याही पक्षाची आणि कोणत्याही नेत्याची देणगी नाही, तर आमच्या ही देण आमच्या बापाच्या बापाच्या बापाची म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे। थांबविली नरक यातना गुलामी भीमराया, जातीच्या वेशीवरती ती नीलामी भीमराया।
अरे केले आम्हा माणूस मानवता धम्म देऊन हा प्रत्येक श्वास देई सलामी भीमराया आणि हीच सलामी सर्व महापुरुषांना मी अपेक्षित करतोय मी वाहतोय का बुद्ध आणि कबीर बुद्ध आणि कबीर भीम ज्ञान ज्योतीला वा 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 बुद्ध आणि कबीर बुद्ध आणि कबीर भीम ज्ञान ज्योतीला 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 आहे माझी अरे आहे माझी सलामी महूच्या मातीला माझी सलामे महूच्या मातीला आहे माझी सलामे महूच्या मातीला आहे माझी सलामे महूच्या मातीला आहे माझी सलामे महूच्या मातीला माझी सलामे महूच्या मातीला आहे माझी सलामे महूच्या मातीला सलामे महूच्या मातीला बुद्ध आणि कबीर बुद्ध आणि कबीर भीम ज्ञान ज्योतीला आणि कबीर भीम ज्ञान ज्योतीला बुद्ध आणि कबीर भीम ज्ञान ज्योतीला हे मानकर बाबू कव्वाल भाई थोड़ा क्लियर कर दो यार मानकर भाऊ सुंदर गातात माझे मोठे बंधू आहेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या द्या सुंदर गोष्ट आहे एक गायक जेव्हा दुसऱ्या गायकाला जेव्हा पुरस्कृत करतो तेव्हा खरोखर गाण्याचं मोल झालेलं वाटतं नाहीतर आता तर एवढं प्रदूषण फैलून गेलं भाऊ काही सांगताच होऊ नये बस मेरे से कोई अच्छा ही है नहीं बोला पण 4 वही देतोय पाटीपुरासाठी साहेब मानकर साहेब माणूस साधा आणि सरळ असला पाहिजे क्या बात है? माणूस साधा आणि सरळ असला पाहिजे वागण्यातही नेक इरादा असला पाहिजे या भीमाची चळवळ जिवंत ठेवण्यासाठी राहुल अबे हर कवीचा लेखनीत राजानंद असला पाहिजे बुद्ध आणि कबीर भीम ज्ञान ज्योतीला बुद्ध आणि कबीर भीम ज्ञान ज्योतीला बुद्ध आणि कबीर भीम ज्ञान ज्योतीला बुद्ध आणि कबीर बुद्ध आणि कबीर भीम ज्ञान ज्योतीला आहे माझी सलामी महूच्या मातीला माझी सलामे महूच्या मातीला आहे 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 माझी सलामे महूच्या मातीला बुद्ध आणि कबीर भीम ज्ञान ज्योतीला बुद्ध आणि कबीर भीम ज्ञान ज्योतीला
महूच्या मातीला शाहू शिव बासावे, शाहू शिव बासावे मर्दाना छातीला, शाहू शिव बासावे मर्दाना छातीला. आहे माझी, अरे आहे माझी सलामी महूच्या मातीला. माझे सलामे महूच्या सलामे महूच्या मातीला. आहे माझे सलामे महूच्या आहे माझे सलामे महूच्या मातीला. माझे सलामे महूच्या आहे माझे सलामे महूच्या सलामे महूच्या आहे माझे सलामे महूच्या आहे माझी सलामी महूच्या मातीला. आहे माझी सलामी महूच्या मातीला. दादांकडून 20 रुपये आले, तसेच बाबासाहेबांचे पाईक यांच्याकडून सुद्धा 20 रुपये आले. जोरदार टाळ्या होत्या थोड्या. क्योंकि माई जिंदगी आज हमारी इसीलिए फाइन है. संविधान है ना, हिंदी समझते का? हिंदी समझते ना? संविधान की वजह से किसकी किसकी जिंदगी फाइन है. मजे में है थोड़ा, दोनों हाथ ऊपर करेंगे. एक हात नाही, दोन हात. एका हातानं भीक मागितल्या जाते आणि दोन्ही हातानं मंगलमय आशीर्वाद मागितल्या जातात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. हाँ भाई आशुभाई, आशुभाई जिंदगी, ये जिंदगी आज हमारी इसीलिए फाइन है. आता बोलत नाही क्योंकि हमारे से सीनियर है. सही इथं कुठं नाही आहे. सही फक्त माहिती कुठं आहे? जिंदगी आज हमारी इसलिए फाइन है क्योंकि संविधान पे मेरे बाबा साहब की सही नहीं. भाई का बुद्ध विश्वात क्लियर करो भाई. इसके पहले जैसा किया था. बुद्ध विश्वात बुद्धीचा महंत, बुद्ध विश्वात बुद्धीचा महंत, बुद्ध विश्वात बुद्धीचा महंत, प्रतिबुद्ध भीम आहे तंतोतंत. बुद्ध भीम आहे बुद्ध भीम आहे बुद्ध भीम आहे. भाऊ एवढ्या थंडीमध्ये घाम येत आहे, येत आहे की नाही? यही आहे जो बाबासाहेबाचं नाव घेतो त्याच्या अंगामध्ये वेगळी ऊर्जा निर्माण होते. मग आता गद्दार आले काय, ऊर्जा काय आणि निर्जा काय, सब बराबर. निर्जीव माणसासारखं राहू नका, हसत खेळत राहा. बोला भारतीय संविधानाचा बुद्ध विश्वात बुद्धीचा महंत, प्रतिबुद्ध भीम आहे तंतोतंत. बुद्ध भीम आहे तंतोतंत, प्रतिबुद्ध भीम आहे तंतोतंत. मानकर साहेब, आमचे मानकर
टेलर साहेब जिथे असतील एकदम नवीन दोहा देतो, थोडा हात वर करा तुम्ही असेल तर, कारण कलाकार आहात तुम्ही. बुद्ध विश्वात बुद्धीचा महंत, बुद्ध विश्वात बुद्धीचा महंत, प्रतिबुद्ध भीम आहे तंतोतंत. बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तोच शिलवंत, तोच शिलवंत, तोच शिलवंत, तोच प्रज्ञावंत, तोच शिलवंत, तोच प्रज्ञावंत, साक्ष देतो बुद्धाचा धम्मग्रंथ. देतो बुद्धाचा धम्मग्रंथ, साक्ष देतो बुद्धाचा धम्मग्रंथ. रक्ताचा एकही थेंब न सांडवता बुद्धाच्या अहिंसा तत्वावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, या अहिंसा तत्वाने या जातीवाद्यांशी आम्ही इंग्रजांचे गुलाम, भारत इंग्रजांचा गुलाम, पण आम्ही इथल्या गुलामांचे गुलाम, यांच्या विरुद्ध बंड. रक्ताचा एकही थेंब न सांडता बाबासाहेबांनी जी क्रांती या भारतामध्ये निर्माण केली, ती अभूतपूर्व क्रांती आजही इतिहास साक्ष देत आहे. बुद्ध विश्वात, बुद्ध विश्वात बुद्धीचा महंत, प्रतिबुद्ध भीम आहे तंतोतंत. भीम आहे तंतोतंत, प्रतिबुद्ध भीम आहे तंतोतंत. रंगराज ढेंगडे ज्येष्ठ कवी आहे. रंगराज ढेंगडे 4 ओळी देतोय, सुंदरशा ओळी आहे मावल्यानो. जगी गाजलेले तुझे युद्ध आहे माझ्या भीमराया, अरे जगी गाजलेले तुझे युद्ध आहे, तुझे शब्द भीमा अति शुद्ध आहे. जगी गाजलेले तुझे युद्ध आहे, तुझे शब्द भीमा अति शुद्ध आहे. सबे रंग राजा वदे विश्व सारे, अरे प्रतिबुद्ध आहे तू प्रतिबुद्ध आहे. आणि एवढं सारं देऊन, या वंचित समाजाला अधिकार देऊन, त्या दिल्लीमध्ये बसून आज राष्ट्रपती आदिवासी द्रौपदा मुर्मू आहे, तर ती सर्व या संविधानाची देण आहे. पण आजही आपल्या समाजामध्ये समाजकंटक असे निर्माण झाले, स्वतःला मिनी ब्राह्मण समजतात आणि देवघरामध्ये काही अलग आणि हॉलमध्ये काही अलग, असं चित्र विचित्र आपल्याला चित्र दिसते आहे. त्यांच्यासाठी 4 वही देतो. रंगराज ढेंगडे म्हणतात, सवलती भीमाच्या घेतात सारे लोक, घेऊन अवकातीवर येतात सारे लोक. अरे रंगराजा आंधा अन पावये शेवटी, क्रेडिट पत्थराला देतात सारे लोक. बुद्ध विश्वात बुद्धीचा महंत, प्रतिबुद्ध भीम आहे तंतोतंत. भीम आहे तंतोतंत, प्रतिबुद्ध भीम आहे तंतोतंत. तोच शिलवंत, तोच शिलवंत, तोच शिलवंत, तोच प्रज्ञावंत, साक्ष देतो बुद्धाचा धम्मग्रंथ. देतो बुद्धाचा धम्मग्रंथ, साक्ष देतो बुद्धाचा धम्मग्रंथ. पाली असते रोज, पाली असते रोज. एक महिन्या अगोदरची गोष्ट आहे दादा. प्रबोधन थोडं करतो वंदनेमध्ये, कारण प्रबोधन आता नाच गाणं तर सुरूच राहील, पण प्रबोधन कारण ज्या खास गोष्टी आहे ज्या तुम्ही ऐकल्या नाहीत त्या गोष्टी तुमच्यावर कानावर पडणे गरजेचं आहे. एक महिना अगोदर टीव्हीवर न्यूज दाखवली, मोठ्या हेडलाईन मध्ये
मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, पण त्याच्याच खाली लहान पट्टीमध्ये न्यूज आली, बुद्धांच्या पाली भाषेला सुद्धा अभिजात दर्जा मिळाला. तुम्ही टाळ्या वाजवल्या. तुम्ही न्यूज पाहिली का? नाही पाहिली? हेडलाईन दाखवली मनुवाद्यांनी. अरे इंग्रजी शाळेची खूप गलगट्ट फी वाढवून मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला. जिल्हा परिषदच्या शाळा बंद होऊन राहिल्या, आहे की नाही? आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा. अबे पहिले मराठी जिल्हा परिषदच्या शाळा तुमच्या CBSE पॅटर्न प्रमाणे करा, तेव्हा समजू की खरोखर तुम्ही आज मराठीला अभिजात दर्जा दिला. पण त्याचबरोबर पाली भाषा, बुद्धाच्या काळातली भाषा, बुद्धांनी जे धम्म ग्रंथ सांगितला, धम्म सांगितला, जे आपलं प्रवचन सांगितलं, ते सर्व पाली भाषेमधील. पाली भाषेला सुद्धा अभिजात दर्जा मिळाला. आणि आपण रोज विहारामध्ये आपल्या घरी पाली भाषेचा उल्लेख करतो. कसा? बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. या सर्व गाथा या पाली भाषेमध्ये आहे. पण रोज पाली भाषा आपल्या ओठावर, आपल्या जिभेवर असते. का? पाली असते रोज, पाली असते रोज, पाली असते रोज, पाली असते रोज जिभेच्या साथीला, पाली असते रोज जिभेच्या साथीला, पाली असते रोज जिभेच्या साथीला, पाली असते रोज जिभेच्या साथीला. आहे माझी, अरे आहे माझी, आहे माझी सलामी महूच्या मातीला, माझी सलामी महूच्या मातीला, आहे 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 माझी, सलामी महूच्या मातीला. आहे माझी सलामी महूच्या मातीला. शेवटचा कडवा देतो. त्यानंतर तुमच्या मनोरंजनासाठी, प्रबोधनासाठी सुंदर विषय आहे. ऐका, बोर होत आहे का तुम्ही? तुम्ही बोर होत आहे का? नाही ना? छान ऐकायला येते ना? आपलं तसंच आहे. गाणं थोडंसं असावं पण खानदानी असावं. वर्णभेदाची, वर्णभेदाची, वर्णभेदाची काढून घाण, वर्णभेदाची काढून घाण, केला राहुल माणूस समान, वर्णभेदाची काढून घाण, केला राहुल माणूस समान. गाण्याचे कवी आहेत सुप्रसिद्ध कवी गायक माननीय राहुल भाऊ कांबळेसाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. वर्णभेदाची काढून घाण, केला राहुल माणूस समान, वर्णभेदाची काढून घाण, केला राहुल माणूस समान. उच्च कोटीची
हे उच्च कोटीचे, थोडं जोरदार टाळ्या उद्या भारतीय संविधानासाठी. उच्च कोटीचे हे संविधान, उच्च कोटीचे हे संविधान, झाला म्हणूनच भारत महान. भारत महान झाला म्हणूनच भारत महान. सारंग पवार म्हणतात, सागराहून अथांग तुझे ज्ञान आहे. माझ्या भीमराया, सागराहून अथांग तुझे ज्ञान आहे. तू भारताचीच नाही तर या जगाची शान आहे. सागराहून अथांग तुझे ज्ञान आहे. तू भारताचीच नाही तर जगाची शान आहे. अरे रंकाचे राव झाले किती सुयोगापरी, कारण याला लिहिलेले तू भारतीय संविधान आहे. धन्यवाद. 20 रुपये आले. एवढं असून सुद्धा एवढा अनमोल ठेवा या देशाला दिला. माऊल्यानो, भाऊ तुम्हारा नाम क्या है? वाले साहब. हाँ हाँ, गाइड चव्हाण. गाइड, जोरदार टाळ्या उद्या, कारण माझ्या हर आलापवर हर शेरवर दादा देत आहे. माझं गाणं, माझ्या आलापवर माझ्या शेरवर जर कुणी मान सुद्धा हलवली तर मला वाटते माझं गाणं सक्सेस झालं. वर्णभेदाची, वर्णभेदाची काढून घाण, केला राहुल माणूस समान. केला राहुल माणूस समान, केला राहुल माणूस समान. हो, माझा दावा आहे. आता इलेक्शन झालं, रिझल्ट लागला. मी राजकारणावर बोलणार नाही, कारण मी कोणत्या पक्षाचा गायक नाही, मी कोणत्या पक्षाचा कार्यकर्ता नाही, मी कुणाच्या मागे डुकरासारखा कुत्र्यासारखा फिरत नाही. माझा नेता, माझा झेंडा, माझा पक्ष, माझा बापाच्या बापाचा बाप, माझा नेता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता इलेक्शन झालं, आता यांच्या जाहीर अभिवादन सभा होतील ना. आता आपले लोक खूप घुमले आता निवडणुकीमध्ये आपला झेंडा घेऊन. कोणी याचा पकडते, कोणी त्याचा पकडते, कोणी याचा पकडते, कोणी त्याचा पकडते. काटोलमध्ये इलेक्शन होतं. माझा प्रिंटिंग प्रेसवाला मित्र होता. बोलू की नाही बोलू, सत्य बोलू की नाही बोलू, तुम्ही ऐकायला तयार आहात? कारण सत्य कानामध्ये शिशा पोचल्यासारखं वाटतं. माझ्या मित्राचा भेट झाली या इलेक्शनच्या पिरियडमध्ये. मी त्याला विचारलं, भैया भाऊ क्या हाल है? बस भाऊ ठीक है बोले. मैं बोला किसकी हवा है? मैं बोला किसकी हवा है? मैं बोला हवा तो चल रही है बोले. मैं बोला नहीं वो नहीं है. कौन से पार्टी की हवा है? चुन के कौन आएगा? अरे भाऊ चुन के तो छोड़ो बोले, हवा तो नीले झंडे की है. मैं बोला नीले झंडे की हवा कैसे रहेगी? हमारा नीले परचम वाला एक भी नेता तो खड़ा नहीं है. उसका जवाब ये आया. हिंदी मध्ये बोलू की मराठीत बोलू तुम्ही सांगा. नाही, तुम्हाला जास्त संविधानानं आरक्षण आहे, तुम्ही लाडक्या बहिणी झाल्या ना, म्हणून तुम्हाला मान सन्मान देणं तुम्हाला विचारणं गरजेचं आहे. देखो इधर हस रहे. तुम्ही लाडक्या बहिणी आहे बाबा. तुमच्या भावाचं काही करणे आमची दुकानदारी कधी बंद करेल? नाही करणार ना बंद. एवढा विश्वास? अरे जेवढा एवढा तुमच्या भावावर विश्वास ठेवला असता ना, तेवढाच विश्वास या बाबासाहेबांनी या झेंड्यावर ठेवला असता तर तुम्ही लाडके नाही, अरे करोडपती या संविधानाने तुम्ही बहिणी झाल्या असत्या. क्योंकि इंसान वो बड़ा नहीं होता है कि जिसके पास करोड़ों रुपए की दौलत हो. अबे इंसान तो वो बड़ा होता है जो करोड़ों दिलों पे हुकूमत करता हो, जिसका नाम है परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर.
माझ्या मित्राला म्हटलं किसकी हवा है, हवा तो बोले नीले झंडे की है। मैंने ऐसा कैसा, हमारा उम्मीदवार तो एक भी खड़ा नहीं है नीले झंडे वाला। अरे भाऊ, शिंदे गढ़ वाले आए थे, बोले मेरे पास, शिंदे गढ़ वालों ने धनुष्य का तो 50,000 ऑर्डर दिया झंडे का, लेकिन 1 लाख ऑर्डर तो बोले नीले झंडे का दिया। विचार करण्याची गोष्ट आहे मावल्यानो। माझा दावा आहे, भीमेश भारतीचा नव्हे, तुम्हाला सुद्धा यकीन करावं लागेल, मानावं लागेल। या भारताचं राजकारण इलेक्शन, या भारताचं राजकारण इलेक्शन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या निळ्या झेंड्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही। होऊ शकते का? लावा बरं म्हणा, यायले आसाराम बापूचे फोटो भेटते का बोलतो तर पाहू। लावा इलेक्शन मध्ये आसाराम बापूचे फोटो, लावा म्हणा त्या बागेश्वराचे फोटो, लावा त्या राम रहीमचे फोटो, भेटते का? ते तर साले जेलामध्ये सोडून राहिले। आप त्याला माहित आहे, हे निळ्या झेंड्या वाले लोक काही करू शकतो। धनुष्यबाण वाले आले थे, उन्होंने 50,000 तो बोले धनुष्य का ऑर्डर दिया, मगर 1 लाख तो बोले हमको नीले झंडे का ऑर्डर दिया। बीजेपी वाले आए थे, 1 लाख हमको कमल का ऑर्डर दिया, मगर 1.5 लाख तो ऑर्डर हमें बोले नीले झंडे का दिया। सही बात है। बोले पंजा वाले आए थे, पंजा वाले, हाथ वाले पंजा वाले आए थे, 1.5 लाख तो पंजे का दिया, मगर 2 लाख ऑर्डर तो वो हमें नीले झंडे का लेके गए। मैंने बोला वो ऐसा कैसा हो सकता है बाबू? बोले हवा तो बस नीले झंडे की है और नीला झंडे की हवा रहनी चाहिए, क्योंकि तुम्हाला निळ्या झेंड्यावर भरोसा राहिला पाहिजे। हा निळा झेंडा बाबासाहेबांचं प्रतीक, बाबासाहेबांच्या अस्मितेचं प्रतीक, आपल्या स्वाभिमानाचं प्रतीक आहे। म्हणून स्वाभिमान न विकता, आपण शोक न व्यक्त करता आपण समोरच्या कामाला लागलं पाहिजे, आहे का? मगर नीले परचम को अपने होठों से चूमकर, इस नीले परचम को अपने होठों से चूमकर प्रणय अपनी जरूरतों को मालूम कर प्रबुद्ध भारत का सफर तय करने के लिए अबे संसद भवन में जाने का रास्ता तो मालूम कर। मगर कमलेश पाटील म्हणतात, हम मूल निवासी है भारत के, हम एकता से रहे। जेव्हा इलेक्शन आलं तेव्हा त्यांचं हिंदू मुसलमानचे झगडे होतात, तेव्हा यांचा धर्म खतऱ्यामध्ये राहतो। पण हम मूल निवासी भारत के एकता से रहेंगे, सितम करोगे तुम वो सितम हम हर किस ना सहेंगे। तुम जय श्री राम करो, तुम जय श्री राम कहो या वंदे मातरम, अबे हम मरते दम तलक तो जय भीम ही कहेंगे। हम मरते दम तक तो बस जय भीम ही करेंगे। कौन कौन जय भीम कहने वाला है? वोटों से नहीं, हमको पेट से जय भीम कहने वाला चाहिए। दोनों हाथ ऊपर करेंगे और बोलेंगे जय भीम। वर्ण भेदाची काढो निघाण, केला माणूस राहुल समान। उच्च कोटीचे हे उच्च कोटीचे हे संविधान, उच्च कोटीचे हे संविधान, झाला म्हणूनाचा भारत महान। कारण मने राग हाय मन, मने राग हाय मन स्वरांच्या ख्यातीला, मने राग हाय मन स्वरांच्या ख्यातीला, मने राग हाय मन स्वरांच्या ख्यातीला, मने राग हाय मन स्वरांच्या ख्यातीला। आहे माझी, अरे आहे माझी सलामी महू
माहूच्या मातेला आहे माझी सलामी माहूच्या